मुंबई आणि नाशिक पोलिसांनी गेल्या काही दिवसांपासून ड्रग्सच्या कारखान्यांवर केलेल्या कारवाईमुळे नाशिक हे राज्यातलं ड्रग्सचं केंद्र बनलंय हे वास्तव आता उघड झालेलं आहे. या संपूर्ण विषयाला सगळ्यात पहिले ज्यांनी वाचा फोडली आणि सभागृहात हा सेन्सिटिव्ह विषय मांडला त्या भाजपच्या आमदार देवयानी फरांदे सध्या आपल्यासोबत आहेत. फरांदेताई, खूप खूप स्वागत आपलं TV 9मध्ये. ज्या पद्धतीची कारवाई मुंबई पोलीस करतायत, ज्या पद्धतीची कारवाई नाशिक पोलीस करतायत, किती मोठं रॅकेट असू शकतं आणि किती गंभीर हे सगळं प्रकरण आहे? मी प्रथमतः मुंबई पोलिसांचं मनापासून अभिनंदन करेल की बेधडक येऊन त्यांनी ह्या ठिकाणी ही सगळी कारवाई केली आणि गेल्या वर्षभरापासून मी ह्या विषयावरती सातत्याने वाचा फोडत आहे. शाळेच्या निगडीत हा शाळेपर्यंत आज नाशिकमध्ये शाळा महाविद्यालयांपर्यंत ड्रग्सचा विषय पोचलेला आहे. लहान लहान 8वी 9वी 10वीतली मुलं आज ड्रग्ज घेत आहेत काही ठिकाणी असं लक्षात आलेलं आहे. कुठल्या शाळेच्या भोवती हे चालू आहे हे मी नाशिक पोलीस आयुक्तांच्या लक्षात आणून दिलेलं होतं. नाशिक पोलिसांच्या संबंधित अधिकाऱ्यांच्या लक्षात आणून दिलेलं आहे. काय तुम्ही अजूनही पालकत्वाची वाट पाहताय? ओएसिस फर्टिलिटीने आता 90,000 जोडप्यांचं आयुष्य आनंदाने भरलं आहे. आजच कॉल करा 7825893600 वर आणि मिळवा फर्टिलिटी ट्रीटमेंटवर सूट आणि सर्वांना द्या आनंदाची बातमी. इवन दो जे ड्रग हँडलर्स आहेत त्यांचे देखील मी काही नंबर दिले. नाशिक रोड भागामध्ये कुठंतरी ह्याची निर्मिती होती हा देखील विषय मी मागे मांडलेला होता. परंतु सदर विषयाला गांभीर्याने न घेता नाशिक पोलिसांनी ह्याच्यावरती कारवाई केली नाही. मी दिलेले फोन नंबर्स त्याच्यावरती नाशिक पोलीस आयुक्तांनी काय कारवाई केली, खरं तर त्यांनी ह्या 2 दिवसांमध्ये जाहीर करायला पाहिजे होतं. त्यांना अटक झाली का, त्यांच्यावरती कारवाई झाली का, आणि जर अशा एखादा जरी सूत्रधार त्यातला सापडला, त्याचा जर CDR काढला तर कोण ड्रग्ज घेतं आहे आणि कोण ड्रग्ज विकतं आहे हे काढणं आणि बघणं हे खूप सोपं आहे. नाशिकमध्ये छोट्या छोट्या कारणांवरून जे खून घडत आहेत त्याही विषयांमध्ये मी DCP क्राईमना सांगितलेलं होतं की आपण जेव्हा कुठला तरी अशा पद्धतीची गुन्हा घडतो तेव्हा आपण त्याने काही अल्कोहोल वगैरे घेतला आहे की आपण चेक करतो. पण आता दारूच्या पुढे जाऊन त्यांनी अंमली पदार्थ घेतलेले आहेत का हे चेक करण्याची आवश्यकता आहे. आणि तसं सिव्हिल हॉस्पिटलशी बोलून त्यांना पत्र देऊन तुम्ही त्या गुन्हेगारांनी अंमली पदार्थ घेतलेला आहे का त्यांची नार्कोटिक्सची टेस्ट करावी असं देखील मी त्यांना सांगितलेलं होतं. मी 2 ते 3 वेळा अशा पद्धतीचे नंबर दिले नाशिक पोलिसांना, परंतु त्याच्यावरती कुठली कारवाई झाली हे मला समजलं नाही. 2 वेळा मी अधिवेशनामध्ये हा विषय मांडला. राज्याचे उपमुख्यमंत्री ह्या विषयावरती प्रचंड गंभीर आहेत आणि आता नाशिक पोलिसांवरती खूप मोठी जबाबदारी येऊन पडलेली आहे. कारण नाशिकची तरुण पिढी बर्बाद ह्या विषयांमुळे होत आहे. लहान मुलं घेत आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं की खूप महिनाभर कष्ट केल्यानंतर ज्या मुलांना 15,000 रुपये मिळू शकत नाही त्यांना ह्या ड्रग्सच्या व्यवसायामधून 2 लाख 3 लाख 5 लाख रुपये मिळू शकत आहेत आणि त्यामुळे तरुण वर्ग मोठ्या प्रमाणामध्ये ह्या धंद्याकडे वळतो आहे. पण एकूणच आपण सभागृहात ज्यावेळेला हा विषय मांडला त्यावेळेला उडता पंजाबप्रमाणे उडता नाशिक असा आपण उल्लेख केला होता. या सगळ्या रॅकेटमध्ये काही पोलीस कर्मचारी देखील असल्याचं धक्कादायक वास्तव्य ऐकायला येत आहे. वस्तुस्थिती काय? काही पोलीस देखील ड्रग्ज घेत आहेत अशा गोष्टी कानावर येत आहेत. पण नाशिक पोलिसांचं हे काम आहे की त्यांनी या सगळ्या गोष्टींचं डिटेक्शन करावं. आणि मला असं वाटतं आहे की नाशिकचं स्वास्थ्य, सामाजिक आणि युवकांना सुरक्षित आणि कुटुंबांना त्यांच्या सुरक्षित करण्यासाठी आणि नाशिकला सुरक्षित करण्यासाठी ड्रग्ज हा विषय जो आहे त्याची पाळंमुळं जी आहे ही शोधून काढली गेली पाहिजे. हे आम्ही अजिबात खपून घेणार नाही. नुसतं 2 अड्डे उद्ध्वस्त केले म्हणून त्याच्यातनं काही निष्पन्न फार होईल त्याच्या पलीकडे जाऊन हे ड्रग्ज कुठं जात होते, नाशिकमध्ये कुठं विकले जात होते, ते कोण घेत होतं, नाशिकच्या व्यसनमुक्ती केंद्रांची आयुक्तांनी बैठक घ्यावी अशा पद्धतीचं देखील मी त्यांना सांगितलेलं होतं. त्यांच्या फरलांगभर अंतरावरती देखील व्यसनमुक्ती केंद्र आहेत. त्या ठिकाणी शाळेच्या विद्यार्थ्यांना घेऊन त्यांचे पालक जात असतात आणि त्यामुळे ह्या विषयाकडे गांभीर्याने बघणं गरजेचं आहे. जो अधिकारी ह्या विषयाला गांभीर्याने घेणार नाही त्यांना आम्ही खपून घेणार नाही. एकूणच या सगळ्या प्रकरणाचा मेन फोकस सोडून आता त्याच्यावर राजकारण सुरू झालेले नाना पटोले काल म्हणतायत की काही स्थानिक आमदारच याच्यामध्ये सहभागी आहेत, त्यांचंच कनेक्शन आहे. कसं बघता याच्याकडे? माझी सगळ्यांना ह्याच्यामध्ये हात जोडून विनंती राहील की ह्या विषयाला राजकीय वळण देऊ नये.
कोण आमदार असेल त्याचं नाव जाहीर करावं, पुरावे द्यावेत. परंतु नाना पटोलेंनी विरोधी पक्षनेता म्हणून ही मागणी करायला पाहिजे होती की नाशिकला सुरक्षित करा. विरोधी पक्ष म्हणून देखील त्यांनी ह्या विषयाच्या बाबतीमध्ये कणखर भूमिका घ्यायला पाहिजे होती. आणि मी सर्वच राजकीय पक्षाच्या नेत्यांना विनंती करेन की ह्याला राजकारण म्हणून बघू नये. ह्याच्याकडे कोणाच्या कुठल्या पक्षाचं आता महाराष्ट्रामध्ये सरकार आहे हे बघू नये. 3-4 वर्षांपासून ह्या ठिकाणी निर्मिती ह्या ड्रग्सची होत होती. त्यामुळे नाना, एवढंच मी त्यांना सांगेल की ह्या विषयाकडे आपण सगळे राजकीय लोक एकत्रित येऊन, सर्व पक्षाचे लोक एकत्रित येऊन, मी तर सगळ्यांना आव्हान करेल, आपण बैठक घेऊ. ज्यांना ज्यांना असे काही अड्डे माहिती असतील ते आपण पोलिसांना सांगूया, नाहीतर आपण स्वतः जाऊन त्या ठिकाणी उद्ध्वस्त करूया. एक शेवटचा प्रश्न. सुरुवातीला ज्यावेळेला आपण सभागृहात आवाज उठवलात, पोलिसांना सगळे डिटेल्स दिले, त्याच्यानंतर कुठलीही कारवाई झाली नाही. आता ललित जो पाटील आहे त्याला पकडल्यानंतर हा संपूर्ण प्रकाश होतात आलेला आहे. किमान आता या संदर्भात काहीतरी आपल्याकडनं पुन्हा एकदा फॉलोअप घेतला जाणार आहे का? गृहमंत्री असतील, देवेंद्रजी असतील, यांच्याशी या संदर्भात बोलून पुढची काही कारवाई केली जाणार आहे का? निश्चित स्वरूपामध्ये इतके दिवस जर एवढा हा कारखाना चालू होता नाशिक रोड पोलीस स्टेशनच्या फरलांगभर अंतरावरती तरी, आणि तिथनं ड्रग्सचं विक्री होत असेल, तर पोलिसांना तिथल्या कर्मचाऱ्यांना थोडाफार सुगावा तर असायलाच पाहिजे. आणि जो काही गुप्तचर विभाग असतो त्याला देखील ह्याची माहिती असायला पाहिजे. आणि ह्या सगळ्या विषय जे आहेत हे गृहमंत्र्यांपर्यंत पोचलेले आहे. ते देखील ह्या विषयामध्ये खूप सिरियस आहे आणि ह्याची उत्तरं नाशिक पोलिसांना द्यायला लागणार आहेत. खूप खूप धन्यवाद भाजपचे आमदार देवयानी फरांदे, ज्यांनी सर्वप्रथम हा विषय सभागृहात देखील मांडला होता. पोलिसांना या संदर्भातले सगळे डिटेल्स देखील दिले होते. कारवाई मात्र त्यावेळेला झाली नव्हती. आता ज्या अनुषंगाने ही संपूर्ण कारवाई होती तिला अजून बळकट करण्याची खरं तर आवश्यकता आहे आणि या संदर्भात हा लढा असाच सुरू राहील अशा पद्धतीचा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. कॅमेरा पर्सन प्रसादसह मी चंदन पूजाधिकारी, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.